तर आज आपण इयत्ता 9वीचा फर्स्ट चॅप्टर सुरू करत आहोत। आता हा चॅप्टर फिजिक्स विषयाशी रिलेटेड आहे आणि चॅप्टरचं नाव आहे लॉज ऑफ मोशन। आता मोशन काय आहे हे आपण या अगोदर पण शिकलेलो आहे, कारण मी तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं की न्यूटनचे 3 गतिविषयक नियम आहेत, ठीक आहे नाही? आणि या नियमांचाच आपल्याला या वर्गामध्ये अभ्यास करायचा आहे। आता मोशन काय आहे हे आपण समजून घेऊ, त्यानंतर त्यामध्ये काही फिजिकल क्वांटिटीज पहा, जसं की स्पीड काय आहे, वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, एक्सेलरेशन हे काय असतं हे सगळं आपल्याला अगोदर समजून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण न्यूटनचे जे गतिविषयक 3 नियम आहेत ते 3 नियम आपण समजून घेणार आहोत। आता फर्स्ट ऑफ ऑल मोशन काय आहे, तर इथे एक व्याख्या दिली आहे की पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग। तर सराउंडिंगच्या तुलनेत जर एखादा ऑब्जेक्ट त्याचं सातत्यानं काय बदलत असेल, पोझिशन स्थान बदलत असेल, तर निश्चितच तो ऑब्जेक्ट कशामध्ये आहे, मोशन मध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल। ओके, आणि म्हणून लक्षात ठेवायचं एक सिंपल व्याख्या आहे की पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, की सभोवतालचं जे वातावरण आहे त्याच्या सोबत आपण जर तुलना केली आणि एखादी वस्तू, एखादा ऑब्जेक्ट सातत्यानं त्याचं जर स्थान बदलत असेल, पोझिशन बदलत असेल, तर तो ऑब्जेक्ट कशामध्ये आहे, मोशन मध्ये आहे। आणि जर स्थान बदलत नसेल तर निश्चितच तो ऑब्जेक्ट ज्या पोझिशन मध्ये असतो त्या पोझिशनला आपण काय म्हणायचं, रेस्ट पोझिशन। जसं की एखादा चेंडू आहे, मी फक्त हातात धरलेला आहे, तर त्याचं मोशन काय आहे, सध्या रेस्ट पोझिशन काय त्याची, रेस्ट। आणि तोच बॉल जेव्हा मी थ्रो केला तर बॉल जेव्हा ट्रॅव्हलिंग करायला, तर ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान सातत्याने त्याची काय व्हायली, पोझिशन चेंज व्हायली। त्याचा अर्थ तो ऑब्जेक्ट कशामध्ये आहे, मोशन मध्ये आहे। त्यानंतर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या 2 फिजिकल क्वांटिटी सुद्धा आपण या अगोदर स्टडी केल्याच आहेत। आता डिस्टन्स काय असतं पहा, लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट कोणत्या दिशेला जात आहे याचा आपण विचार करायचा का, नाही। तर ऑब्जेक्टनं नेमकं किती अंतर पार केलं, ऍक्च्युअल पाथ म्हणजे किती मार्ग त्यानं ट्रॅव्हल केलं, तर त्या लेंथला काय म्हणायचं, डिस्टन्स। आणि पुढची कन्सेप्ट आहे डिस्प्लेसमेंट। डिस्प्लेसमेंटची व्याख्या आहे मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट। तर वस्तूनं किती ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केला याचा विचार न करता वस्तूचं सुरुवातीचं स्थान आणि शेवटचं स्थान यामधलं जे कमीत कमी म्हणजे मिनिमम डिस्टन्स आहे त्या मिनिमम डिस्टन्सला काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट। तुम्हाला आठवत असेल की मी तुम्हाला एक आपण ऍक्टिव्हिटी घेतली होती पहा, की सपोज एक पोझिशन जी आहे इथून काय झालं की एक व्यक्ती ट्रॅव्हलिंग करत आहे असं आपण कन्सिडर करू। तर अगोदर तो स्ट्रेट लाईन मध्ये आला बी पोझिशन पर्यंत, आणि सपोज तो किती मीटर आला होता, 6 मीटर। त्यानंतर बी पॉइंट पासून सपोज फायनल घेऊ आपण वाटल्यास, ओके, तर हा आपला ए पॉइंट आणि हा सी पॉइंट। ओके, तर बी पासून तो सी पर्यंत म्हणजे तो अगोदर खालच्या दिशेने आला, त्यानंतर राईट साइडला तो जवळपास 8 मीटर चालला। ओके, आता या ठिकाणी ऍक्च्युअल पाथ जर काढला आपण, ओके, ऍक्च्युअल पाथ किती ट्रॅव्हल केला, कारण ऍक्च्युअल पाथ जे आहे त्याला काय म्हणलो आपण, डिस्टन्स। काय म्हणलो आपण त्याला, डिस्टन्स। आणि डिस्टन्स जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय होईल बरं, की डिस्टन्स जर काढायचा असेल तर अगोदर तो ए टू बी
आणि त्यानंतर बी टू सी इतकं डिस्टन्स त्याला काय केलं, ट्रॅव्हल केलं. आणि सो जो मेजरमेंट जर केली आपण 6 + 8 इज इक्वल टू किती मीटर येईल, 14 मीटर. ओके, तर 14 मीटर हे त्या व्यक्तीनं ट्रॅव्हल केलेलं काय आहे, डिस्टन्स. कारण आपण काय केलं की ज्या ज्या दिशेला तो व्यक्ती चालला ते संपूर्ण पाथ आपण विचारात घेतला. जसं की तो अगोदर A to B गेला आणि त्यानंतर B to C त्याने ट्रॅव्हलिंग केली. पण आता दुसरी राशी जी आहे डिस्प्लेसमेंट, ज्याला मी शॉर्ट मध्ये असं लिहितो, डिस्प्लेसमेंट करायचं असेल तर मला सांगा व्यक्तीचं जे इनिशियल पॉइंट होता, स्टार्टिंग पॉइंट पहा तो कोणता होता, ए. पहा एला काय म्हणलो मी, त्याचं इनिशियल पोझिशन किंवा त्याला दुसरं नाव देऊ मी स्टार्टिंग पॉइंट. तर स्टार्टिंग पॉइंट कोणता होता, ए. त्यानंतर तो व्यक्तीची जी फायनल पोझिशन आहे, फायनल पोझिशन जे आहे तर त्याला आपण एंडिंग पॉइंट किंवा फिनिशिंग पॉइंट म्हणू. ओके, सो एंडिंग और फिनिशिंग पॉइंट की जिथं त्याचं ट्रॅव्हलिंग संपलं तर तो पॉइंट कोणता पॉइंट होता सांगा, सी पॉइंट होता. आणि आपल्याला काय करायचं आहे की डिस्प्लेसमेंट मध्ये आपण व्याख्या पाहिली. पहा काय व्याख्या पाहिली होती, मिनिमम डिस्टन्स. काय शब्द वापरला होता आपण, मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉइंट. मग सुरुवातीचा आणि शेवटच्या पॉइंट मधलं कमीत कमी अंतर. मग ए आणि सी मधलं कमीत कमी अंतर म्हणजे काय, एसी रेषा आपल्याला काय करावं लागेल, जोडावी लागेल. सपोज मी या ठिकाणी एसी रेषा जोडली, ठीक आहे. सपोज ती तिथं मॅच झालं नाही तर ठीक आहे, पुन्हा एकदा. ओके, आता इथं मी तुम्हाला म्हणलं होतं की अगोदर तो खालच्या दिशेने म्हणजे साऊथ डायरेक्शनला, त्यानंतर राईट साईडला गेला. म्हणजे इथं काय तयार झाला, राईट अँगल ट्रायंगल. आणि पायथागोरस ट्रिपलेट्स मला माहित आहे की ही बाजू 6 आणि 8 असेल तर हायपोटेनस किती, 10 मीटर. म्हणजे याचा अर्थ की या कंडिशन मध्ये जे स्टार्टिंग पॉइंट आणि इनिशियल पॉइंट यामधलं कमीत कमी अंतर होतं ते अंतर म्हणजे त्या त्रिकोणाची, राईट अँगल ट्रायंगलची काय घ्यायची आपल्याला, हायपोटेनस. आणि ती किती येते, 10 मीटर. पण या केस मध्ये डिस्प्लेसमेंट हे किती आलं, 10 मीटर आलं. मग आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर डिस्टन्स मध्ये आपण काय केलं बरं, ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हलिंगचा विचार केला, डायरेक्शनचा विचार केला का, नाही. परंतु डिस्प्लेसमेंट मध्ये काय केलं आपण, इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन यामधलं कोणतं डिस्टन्स घेतलं, मिनिमम डिस्टन्स घेतलं. म्हणजे याचा अर्थ डिस्प्लेसमेंट जो आहे हा दोन्ही गोष्टीवर डिपेंड होता. कोणकोणतं, की हा मॅग्निट्यूड वर पण डिपेंड होता. मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण, की किती व्हॅल्यू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिस्प्लेसमेंट मध्ये काय महत्वाची होती, डायरेक्शन म्हणजे काय, दिशा महत्वाची होती. परंतु हे जे आपण डिस्टन्स पाहिलं तर या डिस्टन्स मध्ये फक्त आणि फक्त काय महत्वाचं होतं, मॅग्निट्यूड. म्हणजे ऍक्च्युअल किती पाथ त्यानं ट्रॅव्हल केलं हेच आपल्याला बघायचं होतं. ओके, तर हा आहे फरक डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणला. त्यानंतर आता पुढची राशी आहे स्केलर अँड वेक्टर्स. आता स्केलर आणि वेक्टर्स काय आहे, तर अदिश राशी आणि सदिश राशी हे तुम्हाला याबद्दल पण झालेलं आहे, तर मी थोडस ओळख करून देतो. तर पण सर्वात अगोदर आपण विचार करू स्केलर क्वांटिटीचा. आता स्केलर क्वांटिटी कशाला म्हणायचं, तर स्केलर क्वांटिटी त्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी which depends on only magnitude of physical quantity. म्हणजे फिजिकल क्वांटिटीची व्हॅल्यू काय आहे तर त्यावरच डिपेंड जी असते
त्या भौतिक राशीला काय म्हणायचं? स्केलार क्वांटिटी. ती दिशेवर अवलंबून आहे का? नाही. जसं की पहा डिस्टन्स. आता डिस्टन्स किती चालला तो? किती चालला? सपोज 5 मीटर डिस्टन्स चालला. यामध्ये दिशा महत्वाची आहे का? नाही. फक्त हे 5 मीटर महत्वाचे. म्हणजे फक्त काय व्हॅल्यू महत्वाची. म्हणजे काय महत्वाचं आहे? मॅग्निट्यूड. त्यानंतर टाइम. सपोज तो चालला असेल 10 सेकंद. किती सेकंद चालला? 10 सेकंद. तर टाइम हा जो आहे, टाइम ही फिजिकल क्वांटिटी डायरेक्शनवर डिपेंड आहे का? त्याचा आणि दिशेचा काही संबंध नाही. म्हणून जी भौतिक राशी फक्त आणि फक्त कशावर डिपेंड आहे? मॅग्निट्यूडवर. ती दिशेवर डिपेंड आहे का? नॉट डिपेंड ऑन डायरेक्शन. त्या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणायचं? स्केलार क्वांटिटी. आणि त्यानंतर दुसरी जी क्वांटिटी आहे ती आहे व्हेक्टर. आता व्हेक्टर म्हणजे काय? याला सिंपली डिफाइन करायचं असेल तर अशा प्रकारची फिजिकल क्वांटिटी जी कशावर डिपेंड आहे? डिपेंड्स ऑन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. तर जी भौतिक राशी मॅग्निट्यूडवर पण डिपेंड आहे आणि डायरेक्शनवर पण डिपेंड असते त्या भौतिक राशीला काय म्हणायचं? व्हेक्टर. आता हे समजून घ्यायचं असेल तर एक एक्झाम्पल आपण समजून घेऊ. सपोज एक व्यक्ती आहे. तो व्यक्ती एक पॉइंट पासून त्यानं काय केलं? या ठिकाणी ट्रॅव्हलिंग सुरू केली. ठीक आहे. ए पासून तो अगोदर कोणत्या पॉइंट पर्यंत गेला? बी पॉइंट पर्यंत. बरोबर. आणि त्यानंतर तो रिटर्न आला सी पॉइंट पर्यंत. आता आपण असं कन्सिडर करू की ए टू बी तो त्याने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते किती होतं? 20 मीटर. आणि सी टू बी हे जे डिस्टन्स आहे ते सपोज आहे 10 मीटर. म्हणजे सी काय झाला? ए आणि बी चा मिड पॉइंट झाला. आता या एक्झाम्पल मध्ये मला सांगा, आता जर आपल्याला डिस्टन्स काढायचं असेल, काय काढायचं असेल? डिस्टन्स काढायचा असेल तर आपण काय करणार? डिस्टन्सची व्याख्या काय आहे? ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल. मग ए टू बी आणि बी टू सी तो आला. म्हणून डिस्टन्स काढताना आपण ए बी प्लस बी सी म्हणजे किती? 20 प्लस 10 इज इक्वल टू किती आलं? 30 मीटर. त्या व्यक्तीने डिस्टन्स काय केलं? ट्रॅव्हल केलं. पण जेव्हा आपण डिस्प्लेसमेंट काढायलो तर डिस्प्लेसमेंटची व्याख्या काय बरं? इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट यामधलं मिनिमम डिस्टन्स. आता तुम्हाला माहिती आहे सी मिड पॉइंट झाला. हे 10 जर असेल तर हे सुद्धा काय आहे? 10 मीटरचं आहे, 10 मीटर आहे. आता व्यक्तीची इनिशियल पोझिशन कोणती आहे? ए. आणि फायनल पोझिशन काय आहे? सी. आता आपल्याला ए आणि सी मधलं मिनिमम अंतर घ्यायचं आहे आणि मग ते मिनिमम अंतर म्हणजे काय? ए सी. म्हणजे या केस मध्ये जे डिस्प्लेसमेंट आलं ते किती आलं? 10 मीटर. मग मला सांगा डिस्टन्सचा डायरेक्शनचा वर काही फरक पडला का? तो कोणत्या दिशेला गेला याचा आपण डिस्टन्स मध्ये विचार केला नाही. म्हणून डिस्टन्स ही कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी आहे. पण डिस्प्लेसमेंट मध्ये काय महत्वाची होती? दिशा महत्वाची होती. इनिशियल अँड फायनल पोझिशनचा आपण विचार केला. दॅट्स वाय डिस्प्लेसमेंट ही कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे आपली स्पीड अँड व्हेलॉसिटी. आता स्पीड आणि व्हेलॉसिटी यामध्ये नेमका फरक काय आहे? तर लक्षात घ्या, स्पीड जी आहे ही डिपेंड असते डिस्टन्सवर. कशावर डिपेंड असते? डिस्टन्सवर. आणि व्हेलॉसिटी जी आहे ती डिपेंड असते डिस्प्लेसमेंटवर. कशावर डिपेंड असते? डिस्प्लेसमेंट. कारण त्यांचे जर तुम्ही फॉर्म्युले पाहिले तर पहा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला तुम्हाला 5वी पासून झालेला आहे की वेग बरोबर है ना, सॉरी चाल बरोबर
काय आहे, चाल म्हणतो आपण स्पीडला, डिस्टन्स अपॉन टाइम. आणि जी व्हेलॉसिटी आहे, तर या व्हेलॉसिटीची व्याख्या जी आहे ते काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं पहा, की A टू B आणि B टू C. आता आपण असं कन्सिडर करू की त्या व्यक्तीला A टू B जाण्यासाठी आपण असं कन्सिडर करू की त्याला 6 सेकंद लागले होते. किती सेकंद लागले होते, 6. आणि B टू C येताना त्याला लागले 3 सेकंद. किती सेकंद लागले, 3 सेकंद. म्हणजे तो व्यक्ती किती सेकंद चालला, एकूण 9 सेकंद. जाताना 6 सेकंद आणि येताना 3 सेकंद, एकूण 9 सेकंदामध्ये त्यानं 30 मीटर अंतर हे पार केलेलं आहे. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण स्पीड काढायलो तर स्पीड सांगा, डिस्टन्स किती होतं त्या केसमध्ये, 20 आणि 10 किती झालं होतं, 30. आणि टाइम जो आहे 6 प्लस 3 सेकंद इज इक्वल टू 9. बरोबर. आणि याला जर आपण डिवाइड केलं तर पहा किती होईल, 9 त्रिक 27. बरोबर. अप्रॉक्सिमेटली जी स्पीड आली ती स्पीड किती आली, 3.33 मीटर पर सेकंद. कारण पहा, डिस्टन्स कशामध्ये घेतला होता आपण, मीटर मध्ये, आणि टाइम कशामध्ये घेतला होता, सेकंद मध्ये. या अगोदर आपण एसआय एकक पाहिलेलं आहे. एसआय एककाचं वैशिष्ट्य काय असतं बरं, एसआय एककाचं वैशिष्ट्य असतं की डिस्टन्स आपण ऑलवेज कशामध्ये कॅल्क्युलेट करतो, मीटर मध्ये. टाइमचं एसआय एकक काय आहे, सेकंद. लेंथ कशामध्ये, मीटर. अजून सांगा, मास कशामध्ये मोजतो, किलोग्रॅम. फोर्स न्यूटन, वर्क जूल, है ना. असे आपण एसआय युनिट या अगोदर अभ्यास केले आहे. ही स्पीड निघली. आता आपल्याला व्हेलॉसिटी काढायचं आहे. सांगा आता व्हेलॉसिटीसाठी मागच्या केसमध्ये जे डिस्प्लेसमेंट आपण पाहिलं होतं ते किती आलं होतं, 10 मीटर. आणि डिवायडेड बाय टाइम तर तोच आहे, टाइम बदलणार आहे का, नाही. तो किती येईल, 9. सो 9 1 जा 9. आणि अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन जर केले आपण तर व्हेलॉसिटी किती आली, 1.11 मीटर पर सेकंद. म्हणजे या केस मध्ये आपण जे पाहिलं होतं तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे सारखे आले का, नाही. कारण या ठिकाणी काय बदलली होती, डायरेक्शन चेंज झाली होती. काय झाली होती, डायरेक्शन चेंज झाली होती. आणि दॅट्स वाय डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे वेगवेगळ्या राशी आल्या. आणि आपल्याला माहित आहे की स्पीड कशावर डिपेंड होती, डिस्टन्सवर. दॅट्स वाय स्पीड जी आहे तिची व्हॅल्यू व्हेलॉसिटी पेक्षा कशी आली, जास्त. कारण डिस्टन्स जास्त होतं आणि डिस्प्लेसमेंट हे कमी होतं. एकच जर पाहिले आपण तर स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोघांचं एसआय एकक एकच आहे. पहा कोणता आहे, मीटर पर सेकंद. आता यामध्ये असं होऊ शकतं की तुम्हाला एखाद्या गाडीची स्पीड दिली आहे, समजा सपोज 18 किलोमीटर पर आवर. तुम्हाला माहित आहे एनएमएस मध्ये आपण शिकलेलो आहे. आता हे एसआय युनिट आहे का किलोमीटर पर सेकंद, नाही. तर 18 किलोमीटरचे मीटर करताना आपण कशाने डिवाइड करतो, 5/18. मग 18 जर कॅन्सल केले तर ही स्पीड किती येते, 5 मीटर पर सेकंद. म्हणजे एखाद्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला व्हॅल्यूज किलोमीटर पर आवर मध्ये दिला असेल तर ते एसआय एकक आहे का, नाही. त्याला तुम्हाला एसआय मध्ये कन्वर्ट करावं लागेल. एसआय कन्व्हर्जन मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आणि किलोमीटर पर आवर ची ट्रिक काय आहे, 5/18 न मल्टिप्लाय करणं. दॅट्स वाय 18 किलोमीटर पर आवर इज इक्विव्हॅलेंट टू 5 मीटर पर सेकंद. देन पुढचा प्रश्न आहे की मग व्हेलॉसिटी आणि स्पीड यांचं काही रिलेशनशिप आहे का, तर आन्सर आहे यस. काय आहे तर व्हेलॉसिटी डिपेंड कशावर आहे, फर्स्ट ऑफ ऑल स्पीड वरती डिपेंड आहेच, पण त्या व्यतिरिक्त ती कशावर डिपेंड आहे, डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे काय, दिशा. त्या दिशेवर सुद्धा अवलंबून आहे. याचा अर्थ काय झाला माहितीये का, की व्हेलॉसिटी कोणत्या कोणत्या केसेस मध्ये चेंज होईल. आता लक्षात घ्या, व्हेलॉसिटी साठी समजा मी व्ही अक्षर वापरलं,
सो व्ही चेंजेस व्हेन. आता वेलोसिटी केव्हा बदलते याच्या काही केसेस आपण स्टडी करू. पहिल्यांदा व्हेन स्पीड ऑफ ऑब्जेक्ट चेंजेस. एखाद्या ऑब्जेक्टची जर स्पीड बदलत असेल तर त्या ऑब्जेक्टची काय बदलते, वेलोसिटी बदलते. कारण समजा आता गाडी आहे, मोटरसायकल, आपण 40 किलोमीटर पर सेकंडच्या स्पीडने चाललो आणि अचानक स्पीड जर आपण 60 किलोमीटर पर सेकंड केलं तर काय झालं बरं, स्पीड वाढली. आणि स्पीड जर सेम डायरेक्शन मध्ये असताना स्पीड जर चेंज होत असेल तर वेलोसिटी काय होते, चेंज. लक्षात आलं? हे एक लक्षात घ्या बरं, काय की स्पीड आणि वेलोसिटी ही सारखी असू शकते का, हा एक क्वेश्चन आहे. तर स्पीड आणि वेलोसिटी ही एक असू शकते, पण त्याची एक कंडिशन आहे. काय माहितीये का, की तुमचा जो प्रवास आहे, वस्तूचा जो प्रवास आहे, हा कसा व्हायला पाहिजे, एकाच दिशेमध्ये व्हायला पाहिजे. कसा व्हायला पाहिजे, एकाच दिशेमध्ये. चला आपण प्रूव्ह करू अगोदर, नंतर हे केसेस पाहू. सपोज मी इथे एक एक्झाम्पल घेतो नवीन. आता सपोज पी पॉइंट पासून एक व्यक्ती आहे ज्यानं मोटरसायकल स्टार्ट केली. अगोदर तो कुठपर्यंत गेला, क्यू पॉइंट पर्यंत. इथपर्यंत तो गेला समजा 3 किलोमीटर. त्यानंतर पुन्हा तो आर पॉइंट पर्यंत गेला. ओके, आणि हे डिस्टन्स किती आहे, 2 किलोमीटर. आता P टू Q जाताना त्याची जी स्पीड आहे ती आहे समजा 40 किलोमीटर पर आवर. ओके, आणि Q पासून R पर्यंत त्यानं स्पीड वाढवली. ती स्पीड किती आहे, 60 किलोमीटर पर आवर. ओके, आता यामध्ये पहा स्पीड आणि वेलोसिटी सारखी काय येते. कारण मला सांगा आता P पासून Q आणि Q पासून R जर आपल्याला डिस्टन्स काढायचा असेल तर डिस्टन्स कसं काढणार आपण, PQ प्लस QR. वस्तूचं मोशन हे फक्त एकाच दिशेमध्ये झालेलं आहे. मग आपण इथं बेरीज करणार, 3 + 2 = किती आलं सांगा, 5 किलोमीटर. आता आपल्याला काय काढायचं आहे, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय सांगतो बरं आपल्याला, मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉइंट. इनिशियल पॉइंट कोणता आहे आपला, P. फायनल पॉइंट कोणता आहे, R. म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, PR. सांगा PR ची व्हॅल्यू किती येईल, 3 + 2 = 5 किलोमीटर. मग डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही कसे आले बरं, सारखे आले. का सारखे आले, कारण वस्तूचं जे डायरेक्ट वस्तूनं जे म्हणजे ऍक्च्युअल मोटरसायकल जी ट्रॅव्हलिंग चालू होती त्यामध्ये दिशा बदलली का, नाही. म्हणजे डायरेक्शन चेंज होत नसेल त्या एक केस मध्ये डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंटच्या काय असतं, इक्वल असतं. आता आपण असं कन्सिडर करू, आता यामध्ये आपल्याला टाइम पण काढता आला पाहिजे. पहा मला सांगा आता P टू Q आपल्याला टाइम काढायचा आहे ना, हे फिजिक्सचे प्रॉब्लेम आहे, पहा गणित करता आले पाहिजे. आता समजा P पासून Q पर्यंत लागणारा वेळ टाइम काय घेतला मी, T1. त्यानंतर T2 काय आहे, Q पासून R पर्यंत लागलेला वेळ. ठीक आहे. आता याबद्दल आपण पाहिलं की स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, स्पीड = डिस्टन्स अपॉन टाइम. यावरून सांगा मला टाइमचा फॉर्म्युला काय असेल, टाइम हा याची जागा घेईल, हा याची जागा घेईल. म्हणजे काय होईल, डिस्प्लेसमेंट डिस्टन्स अपॉन काय येईल, स्पीड येईल. येते लक्षात, स्पीड = डिस्टन्स अपॉन टाइम आहे. आपल्याला टाइम करायचा आहे, तर टाइमच्या ऐवजी स्पीडच्या ऐवजी काय घेतला आपण, टाइम. सांगा डिस्टन्स किती किलोमीटर आहे, नाही P टू Q पर्यंत आपण सांगायलो. ओके, P टू Q म्हणजे आपण काय करायलो सध्या लक्षात घ्या,
मला सांगा आता सुरुवातीचा टाइम काय धरला आपण t1. कोणता धरला t1. t1 मध्ये मला सांगा डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेला आहे 3 किलोमीटर. किती केलेला आहे 3 किलोमीटर. आणि त्यानंतर स्पीड किती आहे 40 किलोमीटर पर आवर. 40 किलोमीटर पर आवर ही काय झाली स्पीड झाली. आता यामध्ये एक लक्षात ठेवा तुम्ही की किलोमीटर किलोमीटर काय झाले या ठिकाणी कॅन्सल. आणि टाइम जर पाहिला आपण तर पहा हे छेदातला छेद आहे ना अंशात जातो. पहा 3/40 आणि जे छेदातला छेद आहे याला आपण आवर केलं. आवर केल्यानंतर काय होईल सांगा 3/40. मला सांगा तासाचे सेकंद करायचे असेल तर किती निघतो आपण. एका तासामध्ये किती सेकंद असतात. एका तासामध्ये सेकंद किती 60 मिनिटं असतात आणि त्याला 60 सेकंद गुणायचंय म्हणजे किती झालं 3600 सेकंद. सो 400 कटले 4 नंबर 36 आणि 9 त्रिक किती आलं 27 270. हा काय झाला या ठिकाणी टाइम. टाइम किती झाला 270 सेकंद. हा झाला टाइम. म्हणजे टाइम कसं कॅल्क्युलेट करायचं हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके. आता लक्षात घ्या आपण जेव्हा इथं टाइम काढला 270 पर सेकंद आला. लक्षात आलं का. तर या पद्धतीनं टाइम t1 आणि टाइम t2 हे सुद्धा तुम्हाला काढता आलं पाहिजे. आता एक लक्षात घ्या टाइम कसं काढायचं हे मी तुम्हाला शिकवलं परंतु मला ऍक्च्युअल काय सांगायचंय ते मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला काय करायचं आहे पहिला स्पीड टोटल ऍव्हरेज स्पीड काढायची. आता आपल्याला काय करायची आहे ऍव्हरेज स्पीड. आता ऍव्हरेज स्पीड कशी काढतो बरं आपण. ऍव्हरेज स्पीड जर काढायची असेल तर सुरुवातीला स्पीड किती आहे 40 किलोमीटर नंतर किती आहे 60 किलोमीटर. तर यासाठी एक फॉर्म्युला आहे मी तुम्हाला ते फॉर्म्युला सांगतो. तर तो आहे 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. हा फॉर्म्युला तुम्ही जर थेट वापरला तर तुम्ही काय करू शकता ऍव्हरेज स्पीड काढू शकता. पहा 2 इंटू पहिली वेलोसिटी किती सांगा 40 दुसरी किती आहे 60 प्लस 40 प्लस 60 सांगा किती 4 2 8 8 सख 48 2 0 एज इट इज. आणि हे किती झालं 100. मग किती आली 48. आता आपण युनिट बदललं नाही म्हणून ऍव्हरेज स्पीड जी आहे ती किती आली 48 किलोमीटर. आता लक्षात घ्या ही ऍव्हरेज स्पीड जी आपण काढलेली आहे यांची सरासरी. आता वस्तूने दिशा चेंज केली का नाही. आम्ही थोडं म्हणलो दिशा जर चेंज केली नसेल तर स्पीड आणि वेलोसिटी दोन्ही कशा असतात सारखी. म्हणजे याचा अर्थ ऍव्हरेज स्पीड ची व्हॅल्यू जेवढी आहे ती लक्षात घ्या ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू ऍव्हरेज वेलोसिटी. म्हणजे स्पीड आणि वेलोसिटी हे सारखे का आले बरं कारण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही कसं होतं सारखं होतं आणि त्यामुळे स्पीड आणि वेलोसिटी ही काय आली सारखी आली. त्यानंतर आपल्या पॉइंटकडे येऊ आपण म्हणलो होतो की वेलोसिटी चेंज केव्हा होते जेव्हा ऑब्जेक्टची काय चेंज होते स्पीड चेंज होते. दुसरं केस पाहू आपण when direction is changes. म्हणजे वस्तूनं किंवा एखाद्या ऑब्जेक्टनं जर स्वतःची काय बदलली दिशा बदलली तर डेफिनेटली त्या ऑब्जेक्टची काय चेंज होते ही म्हणजे काय चेंज होते वेलोसिटी चेंज होते. आणि तिसरं when both speed and velocity changes.
म्हणजे वस्तूनं जर ऑब्जेक्टनं स्पीड आणि व्हेलॉसिटी दोन्ही जर बदलल्या तर याही केसमध्ये व्हेलॉसिटी बदलते. सो ओव्हरऑल 3 गोष्टी लक्षात घ्या की व्हेलॉसिटी केव्हा बदलते. पहिल्यांदा काय सांगितलं, स्पीड बदलली की व्हेलॉसिटी बदलली. दुसरं काय सांगितलं, डायरेक्शन दिशा बदलली की व्हेलॉसिटी बदलली. आणि तिसरं काय सांगितलं, स्पीड अँड व्हेलॉसिटी दोन्ही जर बदलले तरी सुद्धा वस्तूची काय बदलते, व्हेलॉसिटी बदलते. ठीक आहे. आणि हे आपण पाहिलं की वस्तू एकाच दिशेमध्ये असताना डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसं आलं, सारखं. म्हणून स्पीड आणि व्हेलॉसिटी सुद्धा कशी येते, सारखी. त्यानंतर टाइम कसा कॅल्क्युलेट करायचा, काय दिलेलं असताना डिस्टन्स आणि व्हेलॉसिटी किंवा स्पीड दिली असेल तर अशा वेळेस टाइम कसा कॅल्क्युलेट करायचा हे मी तुम्हाला सांगितलं. उद्या तुम्ही काय करा माहितीये का, T2 ची व्हॅल्यू मला काढून दाखवा. T2 सांगितलं, डिस्टन्स किती आहे सांगा, 2 किलोमीटर आणि स्पीड किती आहे, 60 किलोमीटर पर आवर. यावरून तुम्हाला टाइम T2 ची व्हॅल्यू उद्या होमवर्क मध्ये कॅल्क्युलेट करायची आहे. त्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली पहा, ऍव्हरेज स्पीड कशी काढायची. आपल्याला काय वाटतं माहिती का की 40 आणि 60 ची बेरीज करायची, त्याला 2 ने भागायचं. तसं आहे का, तसं नसतं. लक्षात घ्या, ऍव्हरेज स्पीड काढायची असेल तर मी तुम्हाला एक स्पेशल फॉर्म्युला दिला. काय दिला, 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. आणि त्यावरून आपण जेव्हा ऍव्हरेज स्पीड काढली होती ती किती आली होती, 48 किलोमीटर पर आवर. आणि फायनली शेवटी आपण फक्त 3च टॉपिक समजून घेणार आहोत. पहिलं म्हणजे की स्पीडचा जो रेशो आपण पाहिला, काय पाहिला बरं, स्पीडचा रेशो डिस्टन्स अपॉन टाइम. हे कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं, तर त्यांचं नाव काय आहे, गॅलिलिओ. दुसरा पॉइंट आहे की साऊंडची स्पीड किती असते. स्पेशली कशामध्ये विचारले तुम्हाला, ड्राय एअर म्हणजे कोरड्या हवेमध्ये साऊंडची स्पीड. मला सांगा बरं, लाईटची स्पीड किती असते, 3 लाख किलोमीटर पर सेकंद. लक्षात घ्या, व्हेलॉसिटी ऑफ लाईट ची व्हॅल्यू किती आहे, 3 into 10 raised to the power 8 मीटर पर सेकंद. परंतु साऊंडची स्पीड त्यापेक्षा खूप कमी आहे. साऊंडची स्पीड किती आहे, 343.2. ओके. आता एक लक्षात घ्या, साऊंडची स्पीड तुम्ही शिकला सॉलिड मध्ये सर्वात जास्त, त्यापेक्षा कमी लिक्विड, आणि सर्वात कमी कोणामध्ये असते, गॅसियस मध्ये असते. येते लक्षात. कारण पहा, तुम्ही वॉटर मध्ये जर पाहिलं ना साऊंडची स्पीड, साऊंडची स्पीड जर वॉटर मध्ये पाहिली तुम्ही तर ती असते 1500 मीटर पर सेकंद. म्हणजे पहा, हवेपेक्षा कशी आली, ती जास्त आली. आणि याच्यापेक्षा जास्त कशामध्ये असते, सॉलिड मध्ये असते. ओके. आणि एक लक्षात ठेवायचं, टेम्परेचर बदललं की साऊंडची स्पीड बदलली. समजा आजूबाजूचं तापमान 20 डिग्री सेल्सिअस आहे, हिवाळ्यामध्ये असतं ना आपल्याकडे 20 अंश सेल्सिअस, सध्या किती आहे आपल्याकडे, 40 अंश सेल्सिअस. तापमान बदललं की साऊंडची व्हेलॉसिटी ही सुद्धा काय होते, चेंज होते. आणि फायनल पॉइंट आहे की स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन. तुम्हाला माहित आहे की सनच्या सभोवताली अर्थ काय करते, रिव्हॉल्व करते. तुम्हाला जिओग्राफी मध्ये हे माहिती आहे की एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो, 365 दिवस आणि 6 तास, हे माहिती आहे. परंतु स्पीड किती आहे, पृथ्वीची फिरायली तिची स्पीड किती आहे, ती व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे. ती आहे 29,770 मीटर पर सेकंद. किंवा तुम्ही त्याला असं लक्षात ठेवू शकता, 29.77 किलोमीटर पर सेकंद. ही आहे अर्थच्या रिव्होल्यूशनची स्पीड अराउंड द सन. तर आज आपण मोशन काय असतं, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट काय आहे, त्यानंतर स्पीड, व्हेलॉसिटी काय असते, या सर्व गोष्टी डिटेल मध्ये डिस्कस केल्या. उद्या आपल्याला ऍक्सिलरेशन काय असतं हे समजून घ्यायचं. ओके.